नमस्कार मित्रांनो, मी आहे निशांत आणि हे काय नवीनच्या पहिल्या भागात म्हणजेच पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज मी आलो स्वामीनारायण मंदिरमध्ये आणि आज मी मंदिरामध्ये काय काय हे तुम्हाला दाखवणार आहे। तर लगेच सुरू करूया हे काय नवीनचा पहिला एपिसोड, हे काय नवीन। नमस्कार मित्रांनो, हे आहे पुण्याचं स्वामीनारायण मंदिर। मी आज या मंदिरात आलो आहे। हे बघू शकता केवढं मोठं मंदिर आहे। मी आज या मंदिरात फिरायसाठी आलेलो आहे। मी आपणास हे दाखवतो की आज मी काय काय बघणार आहे मंदिरात आणि या मंदिरात नेमकं काय काय आहे। तर मित्रांनो, आहे पुणे स्वामीनारायण मंदिरचा समोरचा भाग। तो बघता किती सुंदर एंट्रन्स आहे। हे मंदिर फेब्रुवारी 2017मध्ये बांधून झालं होतं। पुण्यामधल्या नरे या ठिकाणी हे मंदिर आहे। अवघ्या 24 महिन्याच्या कन्स्ट्रक्शनमध्ये एवढं मोठं मंदिर हँड ग्रेविंग स्टोनमध्ये स्ट्रक्चर तयार केलेलं आहे। आपण आता मंदिरात आतमध्ये जाऊया। बघू शकता आजूबाजूला किती सुंदर असा परिसर आहे। किती सुंदर हँड एनग्रेविंग केलेलं आहे। या ठिकाणी काही हर्ट्स बनलेले आहेत। त्या ठिकाणी सुंदर असं गार्डन आहे। हे काही फुलांची झाडं पण लावलेत। कमळाचा त्याला आकार दिला आहे मस्त दगडांनी। हे बघू शकता वरती ते मंदिर आहे। तर आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊयात। तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे मंदिर आहे। त्यामध्ये शांत असं वातावरण। मंदिरामध्ये फोटो अलाउड नव्हते, त्यामुळे मी काही केला नाही। बाहेरचा परिसर मी तुम्हाला बिरोडमधून दाखवू शकतो। तो तुम्ही आता बिरोड एन्जॉय करा। सूर्य माझ्या प्रकाश टाकायला लागला आणि मी अगाशी चप्पल नेली, तेव्हा मला एक टोकन झालं। टोकन मी जपून ठेवू चप्पल टाकायला, तुम्हाला कोणती चप्पल पडत नाही। सुंदर कॉन्सेप्ट आहे। म्हणजे चप्पल हरवणार नाही आणि चप्पल कोण घेऊन पण जाणार नाही। पहा काही सुंदर व्ह्यू येतो सनची बाहेर आल्यावर। हा सूर्य सध्या मित्रांनो श्री स्वामी महाराज सध्या ॲक्टिव्हमध्ये आहेत। स्वामीनारायण मंदिर ते चालवतात सध्या। त्यांच्या हातून स्वामीनारायण मंदिरचं उद्घाटन झालं होतं। ते आत्ताही आहेत, त्यांची इथे पूजा केली जाते। असे बरेच त्यांचे 4 शिष्यांच्या आतमध्ये मूर्ती आहेत। त्यामुळे त्यांचे मी फोटो मला भेटला तर मी ते लावेल। फोटो तुम्ही बघू शकता। 4 शिष्यांच्या मूर्त्या आहेत। त्या 4 शिष्यांच्या मूर्त्यांमध्ये खूप पॉझिटिव्ह आहे आतमध्ये आणि खूप साऱ्या भगवंतांनी मूर्ती, जसं विठ्ठल भगवानची मूर्ती आहे, कृष्णाची मूर्ती आहे, रामाची मूर्ती आहे, संतांच्या मूर्त्या आहेत, तुकाराम महाराज वगैरे भरपूर साऱ्या मूर्त्या आहेत। आतमध्ये जे पॉझिटिव्हनेस आहे ते मी थोडं दाखवू शकलो नाही। आतमध्ये मंदिरच्या आतमध्ये फोटो व्हिडिओ अलाउड नाही, त्यासाठी सॉरी। तुम्ही बघू शकता ह्या मंदिरामध्ये किती गर्दी आहे। प्रचंड भाविकांची अशी इतकी गर्दी आहे। इतके लोक आलेले आहेत बघायसाठी। आणि हे काही लोक आहेत जी वरती लिहिलं आहे फोन हे शूट करू नका किंवा मोबाईल बांधून ठेवा, फोटो वगैरे काढू नका, तरी पण वरती जाऊन फोटो काढतात। बघू शकता मंदिरामध्ये किती शिखर्स आहेत। त्या मंदिरचे कळस किती आहेत तुम्ही काउंट करून मला कमेंटमध्ये सांगा। नमस्कार मित्रांनो, तर मी स्वामीनारायण मंदिरचा रात्रीचा व्ह्यू दाखवतो की रात्रीचं हे मंदिर कसं दिसतं। तुम्ही बघू शकता। तुम्ही लाईटिंग सुरू झाल्यानंतर मंदिर किती सुंदर दिसत आहे। दुपारपेक्षा पण हे मंदिर आत्ता खूप भारी दिसतं। ही लाईटिंग तुम्ही बघू शकता। हे बघू शकता लाईटिंग झाल्यावर किती सुंदर दिसत आहे मंदिर। असे भारी दिसते हे मंदिर। लाईटिंग सुरू झाल्यावर मंदिराचा वेगळा सुरू केलेला आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही मंदिर बघू शकता। मंदिर खूप सुंदर दिसतं। लाईटिंग सुरू झाल्यानंतर मंदिराचा लुकच खूप वेगळा आलेला आहे। अतिशय सुंदर दिसते हे मंदिर। सकाळी जेवढं त्याच्यापेक्षा आत्ता खूप भारी दिसते। तर मित्रांनो, तिथे बघू शकता इथं स्वामीनारायण मंदिरात मुलांसाठी खेळण्यासाठी पण खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत। काही गेम्स आहेत, काही फन राईड्स आहेत। तसेच या मंदिरात पिण्याच्या पाण्याची सुविधा उत्तम सोय आहे। इथे हे शॉप आहे। तुम्ही काही मंदिरचं काही वेगळं असेल तर शॉप करू शकता। तुम्हाला बुक्स हवे असतील तर तेही तुम्ही या पुस्तकालयातून घेऊ शकता। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सपोर्ट करा। तुम्हाला काय बघायला आवडेल बाय बाय। पाहत राहा हे काय नाही।